तालुक्यामध्ये असा हा प्रकार होऊ लागलाय। काय झालं नेमकं तुम्हाला? विद्यार्थिनींनी यायचं समोर, बेटा इधर आओ, तुम सब लोग आओ इधर। उर्दू माध्यमाच्या जी या ठिकाणी विद्यार्थी आलेले होते, आपल्या सेंटरवर उर्दू माध्यम आणि मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचं परीक्षा केंद्र होतं, परंतु जे आम्हाला या ठिकाणी प्रश्नपत्रिका पुरवण्यात आल्या त्यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या परीक्षा पेपर्स आणि त्याचबरोबर मराठी माध्यमाचे पेपर्स 2 गठ्ठे आम्हाला प्राप्त झाले। या 2 गठ्ठे प्राप्त झाल्यानंतर तो दुसरा जो गठ्ठा होता इंग्रजी माध्यमाचा तो उर्दू माध्यमाचा समजून जे आमचे परीक्षा विभाग प्रमुख आहेत आणि त्याचबरोबर जे रनर आहेत त्यांनी तो पेपर उर्दू माध्यमाचा समजून विद्यार्थ्यांना चुकीचा वाटप करण्यात आला। त्यावेळेला आम्ही जो सेट कोड क्रमांक 3 आणि 17 हा क्रमांक आहे आपल्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा आणि जो 3 जो आहे उर्दूचा पण 17च आहे, परंतु जो 3 आहे आता त्या 3 ह्याचा जे क्लर्क आमच्या नव्याने रुजू झालेले आहेत त्यांच्या नजर चुकीने म्हणा किंवा परीक्षा विभागाच्या वर्गामध्ये जेव्हा सरांनी पेपर वाटप केले एकाही विद्यार्थ्याने त्यांना बोललेलं नाही। आपल्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहेत, तुम्ही ते बघू शकता। एकाही विद्यार्थ्यांनी ही कल्पना आणून दिलेली नजरेस आणून दिलेली नाही। मॅडम विद्यार्थी तुमच्या समोर आहेत ते सांगते। अर्धा तास पेपरचा झाल्याच्या नंतर एका विद्यार्थिनीने सरांना म्हणाली की सर हा जो एक कविता आहे ही सिलेबसच्या आउट ऑफ सिलेबस आहे, तर लागलीच सरांनी जे रनर होते कुठेवार सर त्यांच्या सांगितले की सर विद्यार्थी म्हणत आहेत की एक पेपर कविता सिलेबसच्या बाहेरची आलेली आहे। त्यावेळेला रनरनी म्हटले की इंग्रजीच्या पेपरमध्ये अनसीन पॅसेज किंवा पोयम एखादे बाहेरचा असतो म्हणल्यानंतर सरांनी तेच वाक्य बोलल्यानंतर विद्यार्थ्यांनी पेपर 3 तास अगदी शांतपणे सोडवला। इंग्रजीचा पेपर आहे, सीन विद्यार्थी तुमच्याकडे बोलायला आलेले आता विद्यार्थ्यांचं काही तुम्ही सांगू नका, मी जे सांगायला तुम्ही ऐका अगोदर। आमचं काय म्हणणं ठीक आहे, आम्ही विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाहीत, प्रश्न तो नाही। प्रश्न असा आहे की बाबा जे काही पेपर सेंटरवरती इंग्रजी माध्यम नसताना आमच्या सेंटरवरती त्या प्रश्नपत्रिका आल्या आणि नजर चुकीने जो काही परीक्षा विभाग आहेत किंवा सहकेंद्र संचालक आहेत रनर आहेत या सगळ्यांच्या ह्याच्यातून वाटप केल्या। जर विद्यार्थ्यांनी आमचा पेपर नाहीच म्हणला असता तर त्यावेळेला आपल्याला कमीत कमी 5 ते 6 नजर चुकीने आले विद्यार्थी सांगत आहे मॅडम असं। मला बोलू द्या अगोदर, या विद्यार्थिनीचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय, तुम्हाला बोलू द्या। जे वर्गात पर्यवेक्षक होते त्यांना आपण बोलू, त्यांनी मला जे सांगितलं तुम्ही काय कारवाई करणार त्यांच्यावर? काय कारवाई करणार सर? त्यांची डिग्री असताना पेपर बघितले असताना विद्यार्थ्यांच्या भविष्याचं तुम्ही अनट्रेंड शिक्षकाला तुम्ही परीक्षा अनट्रेंड शिक्षकाला तुम्ही पर्यवेक्षक म्हणून नेमणूक केली होती का? त्यांना बोलवा ना पर्यवेक्षक। अनट्रेंड होते का ते? विद्यार्थिनीला बोलू द्या, विद्यार्थिनीला कोणी तक्रार केली हा आमचा विषय नाही। माझा व्हिडिओ चालू आहे, तुम्ही करा ना तुमच्या पद्धतीने तुम्ही करा। माझ्या फोनवर यायला ना माझ्या ह्याच्यावर सर आणि या ठिकाणी मला जास्त काही बोलायचं नाही, फक्त मी एवढं सांगते की विद्यार्थ्यांचं कुठलंही नुकसान होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करू। आम्ही गट शिक्षण प्रयत्न नाही, तुम्ही जबाबदार आहात, तुम्ही प्रयत्न करायला प्रयत्न नका करू। साहेबांना कळवू पुढचा निर्णय जो असेल तो मान्य आहे, त्यांनी आपल्याला जे देतील ते मान्य आहे। सचिव साहेबांना आपण या ठिकाणी शिक्षण सचिव साहेबांना बोर्डाच्या कळवू लागलो होतो, आपण त्याच कामामध्ये मी आहे। परीक्षा केंद्राचा गलतान कारभार आणि विद्यार्थ्यांचं झालेलं नुकसान कोण भरणार आहे मॅडम? विद्यार्थी पुढील भविष्यामध्ये काय केले तर याचा जबाबदार कोण? मध्ये हा चाललेला प्रकार आहे, तुम्ही बघू शकता। सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांची दखल घेऊन यांना काय यांच्यावरती कोणती कार्यवाही होईल हे बघणं आपल्याला महत्वाचं ठरलं आहे। या विद्यार्थ्यांनी तेव्हाच शिक्षकांच्या निदर्शनास आणून दिलं होतं, मात्र ते कोणीही मानायला तयार नाही आहेत। आता तुमच्या समोर मॅडमनी सांगितलं की तुमचं ऐकून घेण्यासाठी आलो नाही आम्ही, आम्हाला तुम्हाला प्रश्न विचारायचा, त्याला जबाबदार कोण आणि त्याच्यावर कार्यवाही काय करणार हे सांगा आम्हाला। या ठिकाणी विमलाबाई देशमुख कन्या शाळा अहमदपूर सेंटर क्रमांक 4064 या ठिकाणी आज मला हॉल क्रमांक 10 वर पर्यवेक्षक म्हणून या ठिकाणी केंद्र प्रमुख व केंद्र संचालक यांनी नेमणूक दिलेली होती आणि माझा इंग्रजी विषय नसून इतिहास भूगोल होता आणि उर्दू माध्यमचा अभ्यासक्रम इंग्रजी माध्यमचा अभ्यासक्रम हे इतिहास भूगोलच्या शिक्षकांना कोणता आहे सिलेबस हे माहीत राहत नाही। एक मिनिट प्रश्नाचं 1 मिनिट सर तुम्हाला पेपरवरच्या हेडिंगवर दिलेलं फर्स्ट लँग्वेज थर्ड लँग्वेज हेही वाचता येत नाही का? नाही मला सहाय्यक जे रिलीवर होते त्यांनी पेपर फोडून
वर्गामध्ये आणून दिले, कारण 11:50ला जे पेपर जे 10:50ला केंद्र रिलीवर आहेत त्यांनी आणून आम्हाला फोडून या ठिकाणी दिलेले होते वाटप तुम्हाला करण्यासाठी. फर्स्ट लँग्वेज, थर्ड लँग्वेज हे वाचता येत नाही उर्दू का? माध्यमची फर्स्ट लँग्वेज कोणती आणि ही परीक्षकाला अजिबात या ठिकाणी माहित राहत नाही. फर्स्ट लँग्वेज ती तर पूर्ण इंग्रजीच आहे की ती उर्दू तर नाही ना त्याच्यावर. मला विद्यार्थ्यांनी अर्ध्या तासानंतर एक विद्यार्थिनीने, त्या विद्यार्थिनीचं मी या ठिकाणी बुरका आहेत सगळ्यांना, त्या विद्यार्थिनीने अर्धा तास नंतर मला सांगितली, सर एक कविता आम्हाला या ठिकाणी बाहेरची आलेली आहे, पण आम्ही त्या ठिकाणी काहीही बोलू शकत पर्यवेक्षक नाही. फक्त अर्ध्या तासाने एक विद्यार्थिनीने सर नवीन पोएम वर पाठवलेले होते, त्यांना मी सांगितलेलं होतं. तुम्ही म्हणताय सर, तुम्ही म्हणताय एका विद्यार्थिनीने सांगितलं. कष्ट केंद्र प्रमुख आणि इथले जे हे आहेत त्यांनी काय निर्णय घेतील ते त्यांनी घेतील, पर्यवेक्षकांची ही जबाबदारी नाही. नाही, तुम्ही म्हणता एकच विद्यार्थिनीने सांगितलं. इथं उपस्थित 10 विद्यार्थिनी आहेत, 10 मधल्या. नाही, ह्या विद्यार्थिनी मला एकाने म्हणलं फक्त की सर नाही मी खोटं बोलत नाही, याच्यातलं जे आहे माझा ह्याच्यामध्ये काहीही दोष नाही किंवा काही स्वार्थ नाही. विद्यार्थिनी खोटं बोलतायत तू म्हणली, हो तू म्हणली ना, मला एका विद्यार्थी म्हणली तरी त्यानंतर मला जे आपले रिव्ह्यूअर होते ना, जे बाहेरचे आपल्याला जे रिलीव्ह देतात ना तेच मी फाडणार ना. खालून जे गट्टा दिला नाही त्यामुळे आणि ज्या वेळेस आपले रिलीव्हर आले होते ना, मी त्यांना पण म्हणलं का नाही तुमच्या देखत नाही, पण खालून आदेश आला होता ना, मला केंद्र संचालक नाही मी पेपर जमा केले होते ना, मी जमा केले होते. केंद्र संचालकाने 10 मिनिटं विद्यार्थ्यांना थांबून घ्या म्हणून आलं होतं. मी एवढं सांगितलं. मला जे खालून केंद्र संचालक थांबवले, वाढून दिले नाही. कारण काय मी सुद्धा कन्फ्युज झालो होतो. 10 नंबरच्या विद्यार्थ्यांना मी तुमच्या वर्गातच होतो ना, मी खाली गेलो होतो का तुम्ही सांगायचं. हा, खालून जे आले होते त्यांनी सांगितलं. तुमच्या हॉललाच थांबवलं. वो जो हेडमास्टर मैम है उन्होंने हमने उनको समझाया, उन्होंने बोला कि हमारा अफसर कैसा होना, हमारा रिजल्ट क्या आएगा, नुकसान होगा हमारी पढ़ाई का. तो हम जाकर फिर वहाँ पर कस्टोडियन में जाके बात की. तो हमारी बोर्ड से के सचिव साहब से विनती रहेंगी, गुजारिश रहेंगी कि आप ऐसा कुछ कदम उठाए कि इसमें बच्चों का नुकसान ना हो. जो हम गाड़ी तुरंत बताए. कौन बताए थे आता उड़ाओ. आप सभी ने बताया था, तुरंत बताया था कि हमारा पेपर नहीं है, फिर भी उन्होंने नहीं माने. चला ते कोण आहे त्या शाळेचे ते गार्डन बिर्डन कोण आहेत बघा तिथे. मधी गेले ना, मधी कोण. हमारा नाम पठान लाइबा इरफान खान है और हम उस्मानिया उर्दू हाई स्कूल में पढ़ते हैं और हमारा जो सेंटर आए वाला है वो विमलाबाई है. उसके अंदर हमको फर्स्ट लैंग्वेज का पेपर दिया गया, जबकि हमको थर्ड लैंग्वेज का पेपर देना चाहिए था. जब हमने उनसे कंप्लेन की कि हमें गलत पेपर दिया गया, लेकिन उन्होंने कहा कि ये पेपर गलत नहीं है, यही पेपर आए वाला है और यही पेपर हमने आपको दिया है, आपके सामने ही फाड़ा है. फिर भी हमने उनसे डबल कहा कि नहीं है, ये गलत है. तो उन्होंने हमें फिर भी रिजेक्ट किया कि नहीं, बोले यही आपके लिए आपका पेपर आए वाला है. तो आप पेपर सॉल्व करने में कुछ तकलीफ हो गई? हाँ, पेपर सॉल्व करने में तकलीफ हुई. तो हमने उनको बोले भी ये हमारे सिलेबस में से नहीं है, तो उन्होंने फिर भी बोले कि ये आए वाला है, ये आपके सिलेबस में से है, ये इटली को बोले. अभी क्या डिमांड है तुम्हारे? सब 21 बच्चे हैं जिनको ये पेपर दिया गया, आप सब लोग क्या स्कूल प्रशासन की क्या डिमांड है? इससे हमारे तालीम का नुकसान हो सकता है और हमारे साल का भी नुकसान हो सकता है. तो हम बोर्ड से और गवर्नमेंट से ये दरख्वास्त करते हैं कि हमारा साल भी वेस्ट नहीं होना चाहिए और ना ही हमारे तालीम का कोई नुकसान हो चाहिए. मतलब होना चाहिए क्या? हाँ, होना चाहिए. आपकी मांग है कि और आपका हाँ. जब आपने आपके इस पे हॉल पे जो गार्डिंग कर रहे थे वो टीचर को बताया, तो उसके बाद में जो वो सेंटर के अध्यक्ष हैं, प्रेसिडेंट है, केंद्र अध्यक्ष बोलते हैं उनको, उनके पास आपने इसकी शिकायत नहीं की क्या?
हमने की, लेकिन उन्होंने फिर हमें मतलब रिजेक्ट कर दिया, बोले नहीं, बोले ये चाय वाला है। तो मतलब दोनों का कहना एक ही था, जो गार्डिंग पे टीचर थे उनका भी और सेंटर प्रमुख जो थे उनका भी कहना एक ही था, यही पेपर छुड़ाना पड़ेगा। हाँ। मेरा नाम हबीब सर है। मैं एस.ए. जागीरदार हाई स्कूल कालेगो में हेडमास्टर और इंग्लिश टीचर हूँ। ग्रामीण भाग में परीक्षा, हमारा स्कूल ग्रामीण भाग में है, लेकिन सेंटर शहरी भाग में दिया गया, तो हमको बच्चों को लेकर सेंटर तक जाना पड़ता है और पेपर होने के बाद उनको वापस अपने गांव लेके जाकर छोड़ना पड़ता है। हर दिन की तरह मैं आज भी पेपर होने पर सेंटर पे गया। जैसे ही हमारे स्टूडेंट्स बाहर आए तो मैंने उनसे सवाल किया कि पेपर कैसा गया, तो बच्चे डरते डरते जवाब दिए कि ठीक था सर। फिर मैंने उनसे सवाल किया कि क्वेश्चन नंबर 7 ट्रांसलेशन आता है, भाषांतर, तो मैंने बोला वो किए हैं क्या तुमने? तो बच्चों ने जवाब दिया सर वो तो आया ही नहीं। आज सही तो ऐसा, आज इंग्लिश का पेपर था 1 मार्च 2025। आज इंग्लिश का 3rd लैंग्वेज का पेपर, उर्दू मीडियम मराठी मीडियम वालों का 3rd लैंग्वेज होता है। बच्चों ने साल भर मेहनत की, तैयारी की, फॉर्मेट के हिसाब से स्टडी की उन्होंने, लेकिन जब पेपर हाथ में आया तो उनको 1st लैंग्वेज का इंग्लिश का पेपर हाथ में दिया गया। बच्चों ने बताया, बाहर आकर बताए कि हमने बोले भी कि क्वेश्चन नंबर 1 जो आता है वो कंप्लीट द वर्ड्स आता है, लेकिन इसमें जो फॉर्मेट दूसरा पेपर था उसमें अलग ही क्वेश्चंस हैं। बच्चों ने बोलने के बावजूद भी जो गार्डिंग पे थे, पर्यवेक्षक थे, उन्होंने बच्चों को डांट कर कहा है कि जो पॉकेट आया तुम्हारे सामने फोड़े हमने, हम हमारे दिल से नहीं दे रहे, ऐसा कुछ धमका कर। बच्चे पहले तो एग्जाम है डरे हुए रहते हैं, बच्चों की हिम्मत नहीं हो रही वहाँ पे ज़्यादा कुछ बोलने की। और जब पेपर होने के बाद बाहर आए, मैं पेपर हाथ में लेके देखा तो ऊपर फ्रंट पेज पे लिखा हुआ था इंग्लिश 1st लैंग्वेज, जबकि मराठी मीडियम और उर्दू मीडियम को 3rd लैंग्वेज होता है। तो यहाँ पर बच्चे एकदम कंफ्यूज है, घबराए हुए हैं। कुछ लड़कियां तो रो रहे थे। हमने उनको समझाया, उन्होंने बोला कि हमारा अफसर कैसा होना, हमारा रिजल्ट क्या आएगा, नुकसान होगा हमारी पढ़ाई का। तो हम ये जाकर फिर वहाँ पर कस्टोडियन में जाके बात किए, तो हमारी बोर्ड से के सचिव साहब से विनंती रहेंगी, गुजारिश रहेंगी कि आप ऐसा कुछ कदम उठाए कि इसमें बच्चों का नुकसान ना हो। थैंक यू।